काकडी न्यायची गावामध्ये विकायला. आम्ही काल दुपारी भरपूर अशी काकडी काढली होती. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. तर काकड्या काय थोड्याशा निबार त्या बाजूला केल्यात. जेवणात आज काय बनवायचं आहे, भाकरी बनवल्यात चुलीवरच्या मस्त अशा भाकरी. इकडे लसूण आत्याने मला सोलून टेचून ठेवलाय. भात बनवून ठेवलेला आहे. खरबुजावर फवारा मारून आलो आम्ही. मग फवारा मारून आल्यानंतर मी भाकरी केल्या. आत्याने भात बनवून ठेवला. तर हरभरा डाळ घातली भिजत. मला दळायला टाकलेली डाळ पण आणायला वेळ नाही आहे कामामुळे रानातल्या. मग बेसन तर खायचं आहे सगळ्याला, म्हणजे पिठलं खायचं आहे. मग चला म्हटलं हरभरा डाळ भिजू घालूया आणि त्याचं पिठलं बनवूया. त्याच्यासाठी आत्याने मिरच्या वाटून ठेवल्या आहेत, लसूण वाटून ठेवलेला आहे. डाळ आता मी थोडीशी मिक्सरला वाटणार आहे. खरं तर डाळ खलबत्त्यात किंवा पाट्यावर खूप छान वाटलेली, त्याचं बेसन खूप छान होतं. आणि शेंगदाणे पण घेतले तव्यावर भाजून. तर मग आमचा आज आहे बेत डाळीच्या पिठल्याचा. म्हणजे मी पहिल्यांदाच करते, कसं होतं टेस्टला काय माहिती. तर मामांची चालू आहे इकडे निवडानिवडी. आता आमच्याकडे हे नाही आहे, ते वजनाचं किलोचं माप नाही आहे. अर्धा किलोचे आहेत. मग एका काकडीचं वजन केलं, ती किलोभर भरली. मग असं आमचं चालू आहे. तर कढईमध्ये तेल घातलं, मग जिरे मोहरी घातली, लसूण घातला जो ठेचलेला होता तो. मिरच्या ज्या कुटून ठेवल्या होत्या त्या पण घातल्या तेलामध्ये. हळद घातली, हिंग घातलं आणि तन्वीने अशी मिक्सर आबडधोबड जरी वाटली तरी चालते, थोडीशी बारीकच झाली आहे. आणि ती त्याच्यामध्ये वाटलेली डाळ टाकून पूर्ण परत एकदा हलवून घ्यायचं. मिरचीमध्ये वाटतानाच मीठ घातलेलं होतं, मग त्याच्यामुळे मीठ काय मी नंतर वरून घातलेलं नाही आहे. छान अशी ही वाटलेली डाळ सगळीकडे छान अशी हलवून घ्यायची आणि मग पाणी घालायचं. पाणी घालून आरावरती छान शिजवून द्यायची. तर हे बघा, आता मी पहिल्यांदा बनवते, कशी चवीला लागते पिठलं काय माहिती. आत्याने थोडेसे शेंगदाणे पण मोठे वाटून ठेवले त्याच्यासाठी. रानातली जी मी कोथिंबीर लावली होती ती कोथिंबीर आलेली आहे. मग आत्याने स्वच्छ धुवून घेतली आणि चिरून देत आहेत मला वरून कोथिंबीर घालण्यासाठी. तर बघा, दाखवते मी तुम्हाला पिठलं झाल्यानंतर. थोडंसं शिजून द्यायचं. तर आमचं चालू आहे आता आंबे डाळ बनवायची. मला आंबे डाळ खूप आवडते. तर ते पण मी तुम्हाला रेसिपी दाखवेल. मग ह्याच्यात मी घातलं नंतर वरून पाणी, मिक्सरच्या भांड्याचं जे डाळीचं पाणी होतं ते सगळं धुवून घातलं. थोडंसं पाणी जास्त घालायचं, म्हणजे ते शिजून छान लागतं मग पिठलं. आता पूर्ण पिठलं सगळीकडून एकजीव करायचं आणि हटायचं. नारावर थोडंसं ताट झाकून ठेवायचं. मग आपलं चुलीवरचं छान असं हरभरा डाळीचं पिठलं तयार होणार. तर झालेलं आहे पिठलं, हे बघा. आरावरती कसं पिठलं छान असं शिजून तयार झालेलं आहे. तर तुम्ही बनवलं आहे का हरभरा डाळीचं पिठलं? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी बनवलेलं पिठलं कसं झाले हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आमच्याकडे पिठलं सगळ्यांनाच खूप आवडतं आणि त्यातल्या त्यात कोथिंबीर आणि मिरची असली की मग आम्ही आवर्जून पिठलं बनवतो. पण पहिल्यांदाच मी हे हरभरा डाळीचं पिठलं बनवलं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.